डी मार्टला पोहोचलेलो आहे आणि नेहमी सारखं मम्मी आणि आरोही कामाचं सामान घेतील, हर्षद आणि मी बिनकामाचं सामान घेणार आहे. आरोही तुझे दात खूप दुखता ना, तर येणे गुळणा करायचा. हर्षद हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे बघ हे हर्षदला भेटली भाऊ गाडी खेळायला. काय ते सगळं आपल्याला मटेरियल आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही मी उठलोय मस्तपैकी, फ्रेश पण झालोय आणि आज आमच्या घरी बनतंय काहीतरी स्पेशल. चला मी दाखवतो तुम्हाला काय बनतंय स्पेशल. आरोही काय बनतंय आज आपल्याकडे स्पेशल? डोसा. तर काही आमच्याकडे बनतोय डोसा. त्याच्यासाठी ना आरोही पहिले बटाट्याची भाजी बनवतीये, या साईडला मम्मीनी चटणी पण बनवलेली आहे. आणि डोसा कधी बनवणार आहे? आता हे झालं की लगेच डोसा बनवणार. आणि मम्मी ना माझ्या नुसती मागे लागत राहते, हे काम ते काम हे काम ते काम नुसतं सांगत राहते. 5 मिनिटं पण बसलेत नाही. प्लेटीचं ठेवली, इथं ठेवला, तिथं ठेवलं, चालूच ठेवती नुसती बडबड बडबड. आणि आज आम्हाला डी मार्टला पण जायचंय, कारण किराणा वगैरे भरायचंय, खूप सारी शॉपिंग पण करायची. खूप दिवस झाले डी मार्टला पण नाही गेलोय, माझ्या पोटात पण कसं तरी होतंय. सो आज डी मार्टला जाऊ, मस्तपैकी शॉपिंग करू. हर्षद आल्यावर जाऊ. काय आलं मग आता किती दिवस झाले शॉपिंगलाच गेलो नाही आपण. मी आता बिनकामाचं सामान घेतलंय मोठं नवीन घरासाठी. आताच नाही ग, आताच नाही आता जागा नाही आहे, लय जागा आहे, बहुत जगा आहे. काय बहुत जगा आहे. तर काही त्या ठिकाणी मी डोसा पण घेतलेला आहे, चटणी पण घेतलेली आहे. चला एकदा पोटभर खाऊन घेऊ, त्याच्यानंतर मग कपडे पण चेंज करायचे मला. डोसा एकच नंबर झालाय पण. तर काही या ठिकाणी आता हर्षद पण आलाय शाळेतून. हर्षद आज आपल्याला डी मार्टला जायचंय शॉपिंगला. शॉपिंगला आवर. तर काही या ठिकाणी आता माझं आवरलेलं आहे, आरोहीचं सुद्धा आवरलेलं आहे. आता आहे ना आम्हाला डी मार्टला जायचंय. मम्मी सुद्धा नवीन घराकडनं राऊंड मारून आलेली आहे आणि हर्षदला पण सोबत न्यायचंय. सो हर्षदला पण आवरायला लावू. आणि माझ्या गालावर हे जे दिसतं ना, हे पिंपल पॅच आहे. याने पिंपल आहे ना खरंच मध्ये दबतो. येडे त्या साड्या का बरं बघत बसलीये? अरे मला या साडीवर ना एक मस्त साऊथ इंडियन लुक करायचंय, त्यासाठी ती साडीचा फोटो पाठवायचा होता. आणि तू ना मोबाईल बघ ना कमी करा, तुझ्या डोळ्याखाली खूप डार्क सर्कल आले. मोबाईल बघून नाही होते रे, मी मोबाईल बघूनच होते. नाही बघत जास्त होत आहे त्याच्यामुळं. तुला सहन होत नाही जास्त मोबाईल. मी काय करते, मी तुला सांगतो सहन होत नाही तुला मोबाईल. तू जास्त मोबाईल नाही यूज करायचा. बरं. हर्षद पण आलाय आवरून. चल आपण गाडी घेऊन येऊ. दादा तू इथलचा पिंपल पॅच काढलास नाही तुझा? मी रात्री काढणार आहे तो पिंपल आहे ना पूर्ण मध्ये दबून जाईल ना, तेव्हा काढणार आहे. असं वाटतं की पिंपलच आलेला आहे तिथं मोठा. पिंपलच समज मोठा. मग तर आता आहे ना मी गाडी वळवून आणलेली आहे आणि मम्मी आणि आरोही पण आलेले आहे. चलो मम्मी, आम्ही त्या दिवशी पिक्चरला गेलो होतो ना, हे बघ मी तिथून काय उचलून आणलं. कॉफी प्यायला मला, पण मी तशी कॉफी पित नाही, बट दूध पित जाईल. तिथं एस्प्रेसो मध्ये ना मी काय केलं, ओरिओ शेक घेतला होता. आठवतं का आरोही? जारण मराठी मूवी बघायला गेलो होतो आम्ही, तिथून तुला हा ना नंतर धुवून ना. आता वास मारत असेल तो आता? नाही, चांगला वास येतोय. दादा मला दे ना हा कप. चिपरे भिकार ठेव. हा दे ना. ठेव रे, सीट बेल्ट लाव तू. मम्मी सांग ना. ठेव रे. हर्षद तुटला. मला कपच नाही देत, माझं कपच नाही, दूध वगैरे. बापरे, हातात पीत जाय मग. सीट बेल्ट लाव. तर आरोही आणि मम्मीनी ना सेम घातलेलं आहे आणि हर्षदने आणि मी सेम घातलेलं आहे. कलरच्या बाबतीत नाही, दोघांच्या हुडीला कॅप आहे, बट हर्षदची हुडी नाहीये, टी शर्ट हुडी आहे. टी शर्ट हुडी आहे आणि माझी हुडी आहे, बट जी जाड नाहीये. गाडीत तो कोणाचा ब्रश आहे का? मायकच झाला तो कोणाचा आहे माहितीये का? रवी भाऊचा ब्रश आहे. ब्रशची कंडिशन बघ ना. रवी भाऊला द्यावा लागेल आता तो ब्रश. तसाच जपून ठेवतो. भाऊच्या बर्थडेला भाऊला गिफ्ट करू तो ब्रश. चलो खरंच गिफ्ट करायचं. Like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my night. फायनली आता डी मार्टला पोहोचलेलो आहे आणि नेहमी सारखं मम्मी आणि आरोही कामाचं सामान घेतील, हर्षद आणि मी बिनकामाचं सामान घेणार आहे. हर्षद, आपण दोघं बिनकामाचं सामान शोधत बसायचं. मम्मी घेऊन नाही देणार बिनकामाचं. चल घेऊ देती. जे त्यांच्यासाठी बिनकामाचं आहे ते आपल्यासाठी कामाचं आहे ना, आणि आपलं कामाचं सामान त्यांच्यासाठी बिनकामाचं आहे. आरोही तू उलट घातलं टी शर्ट, हे बघ. बापरे, स्टाईल. इट्स कॉल्ड स्टाईल. आरोही पॉपकॉर्नचा वास बघितला का? इथपर्यंत येतोय.
मला डीमार्टची एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडती, ते डीमार्टचे पॉपकॉर्न. जाता आता मस्तपैकी 2 फॅमिली पॅक घेऊन जाणार मी. सॉफ्टी मला नाही आवडत, 65 लागते डीमार्टची सॉफ्टी. खाल्लेली तू कधी? मोस्ट एवर 65 सॉफ्टी 65 लागते. बट याला कस काय आवडती काय माहिती. त्याला 65 गोष्ट जास्त आवडतात. अरे रे 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 रे. चांगल्या गोष्टी आवडतात. घे ट्रॉली, एक घे एक घे. ओढ पुढची. हर्षद भरायला चालू कर बिन कामाचं सामान लवकर लवकर. सुरुवात झाली हो चहापासून. मम्मीच्या आयटम पासून सुरुवात झाली. हर्षदचा आणि माझा नंबर लागतो की नाही. मम्मीचेच आयटम चालू आहे, साखर, पोहे, चहा. चल लवकर. नाही ती गाडी देऊन टाक त्यांच्याकडे, आपण फिरू. नको रे, चल सोबत सोबत. मला माहिती तू काय कुठे करणार आहे. याला मध्ये टाकायचं आणि गायब करून द्यायचं. हेच ना मी तेच सांगत होतो, तू लहानपणी असं केलेलं आहे का? मी केलेलं आहे. मी याच्यातलं त्याच्यात पण टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे सगळं. पण आता नको करू, आता मोठा झालाय तू. तू का बरं घाबरला? तुला वाटतं दिला फटका दादानी. हर्षदने आणि मी पण एक कामाची गोष्ट आणली आहे, तुपाचा डब्बा. की काही नाही भेटला आम्हाला कामाचा अजून. आमची मावशी पण आली व मावशी काका जोडीने आले असेल. काका कुठे? बाथरूमला गेले. तर मी ना इकडे दही पण घेतलेलं आहे, पनीर पण घेतलेलं आहे. हर्षद मम्मीला नेऊन दे. मम्मी म्हणून हे कशाला आणलं म्हणाल. जाय देऊ नये बरं. आणि दादा ऐक ना, नॉर्मल दही ना शांत राहत, मस्ती दही नाचत राहत. बाप रे बाप. चला चला चला. कारण त्या दहीचं नाव मस्ती म्हणून म्हटला तो. आता वा मम्मी म्हणून ते कशाला आणलं म्हणाल. हे ठेवू का? हे काय? दही आहे दही. दही आहे आणि पनीर आहे. मला वाटलं म्हणते कशाला आणले. चांगलं आहे ना? नाही का हे चांगलं आहे. हर्षद तो हळदीवाला ट्रेंड नाही चालू का, पाण्यात हळदी टाकायचा. चल एखादा किलो हळद घेऊनच टाकू आपण, डायरेक्ट ड्रामात टाकून देऊ. मम्मीला मारला आपल्याला. पण दिसणार नाही ना ते. हा दिसणार पण नाही. दही आणि पनीरचं पॅकेट आहे ना, आम्ही बदलून आहे ना दुसऱ्या ब्रँडचे घेतलेले. दादा ऐक ना, मी माझ्या ट्युशनचा ऑडिटर बनलो. बाप रे, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. नाही मला कालच सांगायचं, दादा घरी नव्हता. रवी तुझे दात खूप दुखता ना, तर येणे गुळणा करायचा. तुझे दात दुखायचं थांबून जाते. नाही दुखत आता. दुखताना पण नाही दुखत. जाऊ दे, ब्रश तर दाढ ज्याला येते ना त्याने करायचे असतं. नाही, मला अक्कल तर आहे ऑलरेडी. दाढ तुला आली आहे, धर घेऊन टाक ना मग. नाही कोलगेट. अच्छा दे बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे बघ हे घे ना, तुला येडे ट्युशनला जायला सोबत. हा ट्युशन, हा पण जीवार आलं तर हे घालून मग. ट्युशनला जायला जीवारच नाही येणार, कारण की ट्युशन वॉशरूम आहे ना गच्चीवर आहे. मग आम्ही सगळे जातो गच्चीवर, रज्जा करतो खाली येतो. थांब, आता तुमचे सर आहे ना ब्लॉग बघत असेल ना, त्यांना सांगतो यांना वॉशरूमला सोडायचं नाही. सरांना माहिती. मम्मी ती गाडी तर नुसती भरतच चालली. मम्मीने केस बघा कसे करून घेतले, समोर टाकून घेतले. हर्षद चल, आपल्याला आहे ना कार पुसायला 2 कपडे घ्यायचे. आल्टो मध्ये पण ठेवायचा आहे आणि एक्सेल 6 मध्ये पण ठेवायचा आहे. चल पकड, आल्टो मध्ये ठेवायला आणि एक्सेल 6 मध्ये ठेवायला कपडे. याच्यातले हे जे 2 आहे, एक एक्सेल 6 मध्ये, एक आल्टो मध्ये. एक एक्सेल 6 मध्ये, एक आल्टो मध्ये. हर्षदला भेटली भाऊ गाडी खेळायला. उठ, दे मला घेऊन म्हणा. हर्षद तुला बॅट घ्यायची होती ना, घ्यायची का मग ही बॅट? ही चांगली पण वाटते जरा, आणि मेन म्हणजे तुला फटके पण देऊ शकतो मी या बॅटनी. पकड. आता कामाचं सामान घेऊन झालंय, आता नुसतं फिरायचं इकडून तिकडून. बघते, उठ. वाचतंय त्या सीट मध्ये ना, भारी आहे. अरे ही बॅग बघ, छान आहे कलर वगैरे. आपलं घर झाल्यावरच घेऊ आता बॅग. हा आता नको, आता ठेवायचा प्रॉब्लेम आहे. किती गोड आहे ते, बघतोय ते. ओळख नाही ना. आणि काही आता सरपंच पण आले. वेलकम सर. कस काय तुम्ही गरीबाच्या डीमार्ट मध्ये पाय ठेवला? आपल्या जिल्ह्यातले म्हणून. हा आपल्या जिल्ह्यातला म्हणून लक्ष द्यावं लागतं काय? अरे ये, सेम सेम नाव. हो भाऊ, लॉट मध्ये घेऊन जाऊ पूर्ण गाडी आपण. होलसेल मध्ये द्यावा ना, आता एवढा माल भरला.
डिस्काउंट द्या 5-5 रुपये कमी तुमची ओळख निघाल तर डिस्काउंट देतील चला. 5-5 रुपये कमी करा. प्रत्येक पीस मागे 5 रुपये कमी करावा ना. रवी होता तो ब्रश नव्हता का तो त्याला जाकायच नाही उरलेलं. तो भेटला होता गाडीत. अरे म्हणे कोणाचा ब्रश म्हणे. एवढा हसला आम्ही त्या ब्रशला. नाही रे माझा ब्रश मी एवढा वाजच देत नाही. भाऊच्या ब्रश डायरेक्ट 12 वाजलेले. वापरता ब्रश करता होते नाही. हर्षदला आहे ना आता बॅट घेऊन दिली ना तर आता बॅट नकोय रिमोट कंट्रोलची कार मागतोय. मी नाही म्हंटल. मी म्हंटल नवीन घर झाल्यावर घेऊ. तुझ्याकडे ना 4-5 गाड्या आहे. तुला काही गरज नाही गाडीची. तू बिल किती होईल गेस कर मग तुला घेऊन देतो. बरोबर जर सांगितलं तर 6,500 का. बरं बघू भाऊ तुम्हाला काय वाटतं. 35-36 रुपये नाही जास्त होईल. भाऊ 4,000 बघू आता चला. अरे बिल किती होईल आणि गेसेस मटेरियल पण घेतो ते काय सगळं आपल्याला मटेरियल आहे. 5 पर्यंत. आता पलटी ते मॉनिटर पडेल त्यांचं. नाही 6 पर्यंत 5.5 पर्यंत 6 पर्यंत 5.5 बघू कोणच कडे 6 पर्यंत काय माहिती आता चला बघू. 6,000 निघले अजून हे बाकी ना. तुपाचा डब्बा बाकी अजून. डीमार्ट मध्ये ना सगळी खरेदी झालेली आहे आणि ऑलमोस्ट बिल आहे ना किती झालं माहिती का 7,000 पर्यंत बिल झालेलं आहे. हर्षद तुझा पण गेस चुकला. सगळ्यांचे गेस चुकले. बिल आहे ना 7,000च्या जवळ गेलंय. 6,800 रुपये बिल झालेलं आहे. नाही मला पहिलेच कळलं होतं 6,500 प्लसच जाणार म्हटलं बिल. तू तर 5,500 बोलला होता. 6.5 बोललो होतो मी. 6.5 प्लस काय ऊन आहे आज. तर आता आहे ना आम्हाला गाडी ना तिथं घेऊन जायची म्हणजे जेणेकरून आहे ना सगळं सामान आहे ना डायरेक्ट गाडीमध्ये टाकता येईल. कारण आम्ही बॅग तर काही आणलेलं नाहीये आणि आणलेली जरी असेल तर एवढ्या मोठ्या बॅग तर आपल्याकडे काही नाहीये. तर आता आहे ना सगळं सामान आहे ना डायरेक्ट डिक्कीमध्ये टाकू आपण. तर आपल्याला आहे ना क्वांटिटी पण टॅली करून घ्यायची. तर आमचं आहे ना सगळं सामान आहे ना डिक्कीमध्ये तर टाकून झालंय. आणि इकडे नाही कुत्रा बघ किती क्यूट आहे. आता उचल त्याला. उचल ना. हात लावू शकतो. त्याची मम्मी तिकडं. कुठे त्याची मम्मी. आता तिकडे गेली. यावेळेस आहे ना आम्ही सगळं कामाचं सामान घेतलेलं आहे. बिनकामाचं काहीच सामान नाही घेतलेलं. मम्मी आरोही घेतलं का आम्ही काही बिनकामाचं सामान. हर्षद काय घेतलं. काहीच नाही घेतलं. फक्त खाण्यासाठी पॉपकॉर्न घेतलेले. दे ते पॉपकॉर्न फोड हर्षद. मला एवढे पॉपकॉर्नच आवडतात डीमार्टचे. घरी जायच्या पहिले ना आम्ही एकदा नवीन घराकडे आलोय. म्हटलं नवीन घराकडे एकदा राऊंड मारून घेऊ. कारण डेलीचं शेड्यूल आहे. एक राऊंड आहे ना प्रत्येकाला आम्हाला नवीन घराकडे मारावाच लागतो. चला 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 लवकर बघून या वरती काय काय काम झाले. भागो. आपल्या हॉलचं तर अजून काहीच काम नाही झालेलं आणि हर्षदची बेडरूम तर कम्प्लीट रेडी आहे. मम्मी पप्पाची पण बेडरूम रेडी आहे. म्हणजे रेडी इन द सेन्स असं रफ वर्क झालेलं आहे. 4 मायका वगैरे जे चिल्लर काम आहे ते बाकी आहे. इकडे मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये पण सेम पॅनेलिंग वगैरे पण झालेलं आहे. वॉर्डरोब वगैरे पण रेडी आहे. आणि आता सगळ्यात वरची जी बेडरूम आहे ना तिचं काम चालू आहे. तिची पण पॅनेलिंग वगैरे झाली. वरची बेडरूम तर सगळी पॅक होणार आहे. इथं पण पूर्ण MDF शीट लागलेली आहे. सगळं पॅक वाटेल इथं. अरे आता तू ती गाडी घेऊन जाते का प्लीज. मला जयराम बोला बाहेर जायचंय. चालवते मी फक्त वळवून दे. डीमार्टून आलो त्याच्यानंतर जयराम भाऊ सोबत गेलो आणि फायनली आता आलोय शॉपवर परत. 9:30 वाजले. कसा टाइम गेला मला बिलकुल कळालं नाही. भाऊ कसा टाइम गेला आजचा आपला. आणि आता ना आमची चालू आहे प्लॅनिंग ओपनिंगची. आपली ओपनिंग करायची लवकरच. आता काम झालं नंतर भजननगरची. तर त्याचंच नियोजन चालू होतं. काय काय स्टॉक आणायचा. काय काय व्हरायटी आपल्या कस्टमरला भेटली पाहिजे. जेवढी चांगली सर्व्हिस देता येईल ना तेवढी चांगली सर्व्हिस द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. काय भाऊ कस्टमर नाराज नाही आले पाहिजे. फुल सर्व्हिस. कस्टमरला जेवढी चांगली सर्व्हिस देता येईल ना तेवढी चांगली सर्व्हिस द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. भोकडनं आता मी घरी पण आलोय आणि आता लगेच ना आम्ही परत शॉपवर चाललोय. शॉप तर जसं बंद केलंय आम्ही बट परत त्याच्यासाठी जायचंय की मला ना खूप सारं शॉपवरती शूट करायचंय. आपल्या नवीन जे शॉप ओपन होतंय त्याच्यासाठी पण शूट करायचंय. आपल्या ट्यू सेंटरच्या शॉपसाठी सुद्धा शूट करायचंय. परत फुलंब्रीच्या शॉपसाठी पण शूट करायचंय. खूप सारं शूट आहे ना करून टाकायचंय. त्याच्यामुळे आता मी चाललोय कारण त्याच्यानंतर मला आहे ना 2-4 दिवसानंतर एक शूट पण आहे. त्याच्या पहिले मला हे सगळे कामं फिनिश करायचे. तर आम्हाला एक पार्सल पण शॉपवरती पोस्ट करायचंय म्हणजे लावूनच द्यायचंय. आशिष सर वा बाजूला. दुकानाचं काम म्हटलं ना की कधी पण शॉपवरती जावं लागतं. मग 11 वाजो 12 वाजो किती पण वाजो. आता 11 11:30 झाले तरी पण आम्हाला शॉपवरती जावं लागतंय. आता आहे ना रात्रीचे 1:30 वाजलेले. आता आमचं सगळं शूट फिनिश झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी. लय डेंजर झोप येते. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपून राहणार आहे.
तरी पण थोडा 5-10 मिनिटं मोबाईल खेळतच म्हणा.